पुण्यातील पेशवाईच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या शनिवार वाड्याचा 294वा वर्धापन दिन आज शनिवार वाडा प्रांगणात अत्यंत गौरवपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्तानं मान्यवरांच्या हस्ते श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाला आमदार हेमंत रासने, नगरसेवक कुणाल टिळक, एअर मार्शल भूषण गोखले, पुष्कर सिंग पेशवा, चितळे बंधूंचे श्रीकृष्ण चितळे, अनिरुद्ध देशपांडे, सिटी कॉर्पोरेशन तसेच दादावाडी टेम्पल ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गुंदेचा यांची सन्माननीय उपस्थिती लाभली। कार्यक्रमात ज्येष्ठ इतिहासतज्ञ मोहनराव शेटे यांनी शनिवार वाड्याचा ऐतिहासिक वारसा, पेशवेकालीन राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली। त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनामुळे उपस्थितांना शनिवार वाड्याच्या गौरवशाली परंपरेचा नव्या दृष्टीने परिचय झाला। या वर्धापन दिनाचे विशेष आकर्षण ठरले शनिवार वाड्याचा ऐतिहासिक दिल्ली दरवाजा। या निमित्तानं संपूर्णपणे उघडण्यात आला। या ऐतिहासिक क्षणामुळे उपस्थित नागरिक आणि इतिहासप्रेमींमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। कार्यक्रमानंतर मान्यवर आणि नागरिकांसाठी चहा व अल्पपोहाराची व्यवस्था करण्यात आली होती। हा वर्धापन दिन सोहळा थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यामुळे पुण्याच्या ऐतिहासिक वैभवाला पुन्हा एकदा उजाळा मिळाला असून भावी पिढीसाठी इतिहास जपण्याचा संदेश ठळकपणे देण्यात आलाय। ही केवळ महाराष्ट्राची नाही तर संपूर्ण हिंदुस्थानची शान आहे। याचं कारण या संपूर्ण भारतावरती 80-90 वर्ष एक प्रकारचं प्रभुत्व जिथून झालं होतं आणि मराठ्यांनी कसा पराक्रम करून दाखवला होता याचा साक्षीदार असणारी वास्तू म्हणजे शनिवार वाडा आहे। एक काळ असा होता की मोगल, आदिलशाही, कुतुबशाही, इमादशाही, बरीदशाही म्हणजे आज भारतापाशी एक पाकिस्तान जवळ आहे, मात्र त्या काळात भारताच्या अंगावरती 6 पाकिस्तान होते। अशा वेळेला हे सर्व परकीय आक्रमण परतावून लावून अटकपासून कटकपर्यंत विशाल हिंदवी साम्राज्य निर्माण झालं। त्याचं केंद्रस्थान हे शनिवार वाडा होतं आणि म्हणून ही वास्तू सर्व भारतीयांच्या दृष्टीनं अत्यंत आनंदाची आहे। 22 जानेवारी 1732 रोजी या शनिवार वाड्याची वास्तुशांत संपन्न झाली होती आणि म्हणून दरवर्षी 22 जानेवारीला या ठिकाणी शनिवार वाड्याचा वर्धापन दिन हा साजरा केला जातो। आणि 250 वर्षापूर्वी या वाड्याचा दरवाजा सताड उघडला जात होता आणि या ठिकाणी पेशवे आणि त्यांचं सैन्य आल्यानंतर वरच्या नगारखान्यातून त्यांच्यावरती पुष्पवर्षा होत होता। अशा प्रकारचं दृश्य लोकांच्या डोळ्यासमोर उभं राहावं म्हणून या ठिकाणी वर्धापन दिनाच्या दिवशी दिल्ली दरवाजा पूर्णपणे उघडण्यात येतो आणि इतिहासाचं प्रदर्शन करण्यात येतं। काय महत्त्व आहे की जो दरवाजा उघडला? मित्रांनो, हा जो दरवाजा आहे याचं तोंड दिल्लीकडे आहे आणि याच्यामध्ये मराठ्यांची महत्त्वाकांक्षा दिसून येते की एक ना एक दिवस दिल्लीवरती सुद्धा आम्हाला प्रभुत्व निर्माण करायचं आहे, अशा प्रकारचा भाव त्याच्यामध्ये होता। आणि म्हणून या शनिवार वाड्याच्या उत्तरेकडच्या दरवाजाला दिल्ली दरवाजा असं नाव दिलेलं आहे। हा दरवाजा या वाड्यातला सर्वात प्रमुख दरवाजा आहे। वर्षभर हा दरवाजा हा बंद असतो, मात्र वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्याचा इतिहास पुन्हा जागा करण्यासाठी याचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात येतात आणि अशा प्रकारे शनिवार वाड्याचं हे दर्शन हे येणाऱ्या इतिहासप्रेमींना घडवण्यात येतं। हा जो वैभवशाली इतिहास आहे तो जतन करण्यासाठी आपण काय पावले? हा शनिवार वाडा आता संपूर्णपणे पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे, केंद्रीय पुरातत्व खात्याच्या। तेव्हा त्यांच्या नियमामध्ये बसेल अशा प्रकारे आपण काम केलं पाहिजे। मात्र इतिहासप्रेमींच्या अनेक मागण्या आहेत। हा शनिवार वाडा एकेकाळी 7 मजली होत्या, आतमध्ये हजारी कारंजं की त्या काळामध्ये जगात असं कारंजं नव्हतं, असं कारंजं होतं। आतमध्ये अनेक महाल होते, पोथीशाळा होती, त्याचप्रमाणे राजकारणाचे ठिकाण होतं, त्याचप्रमाणे अनेक शस्त्रांचा संग्रह होता। हा सगळा वैभव संपन्न इतिहास हा पुन्हा जागा करता येईल का? या ठिकाणचा गणेशोत्सव हा 10 दिवस अतिशय थाटात चालत होता, असं पुन्हा आपल्याला तिथे निर्माण करता येईल का? अशा प्रकारची भावना ही सर्व इतिहासप्रेमींच्या मनामध्ये आहे आणि म्हणून पुरातत्व खात्याला अशी विनंती आहे की आपण जर का शनिवार वाड्याला पुन्हा एकदा ते वैभवाचे दिवस दिले तर लोकांच्या समोर इतिहासही जागा होईल आणि भारताच्या कानाकोपऱ्यातून जे पर्यटक या ठिकाणी येतात त्यांना जुना इतिहास, जुना वैभवाचा काळ आपल्याला बघायला मिळाला, हा आनंद घेता येईल। तेव्हा तशा प्रकारचा विचार हा पुरातत्व खात्याने करावा अशी आम्ही इतिहासप्रेमी म्हणून त्यांना विनंती करतो।